सर्वांना नमस्कार. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तिवृत्त लेखन नमुना माहे जून 2026 सभा क्रमांक 1 या सभेमध्ये आपण कोणकोणते विषय असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहात. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 1 दिनांक, वार, वेळ, ठिकाण लिहून आपण अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पद, स्वाक्षरी लिहून आपण खाली सदस्यांची नावे लिहून सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2 समिती सदस्यांची निवड व शासन निर्णय वाचन करण्याबाबत. ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीतील पालकांनी राजीनामा दिला असल्याने विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला असल्याने पुढील वर्ग नसल्याने रिक्त झालेल्या पदावर पालकांची निवड ही पालक सभेतून करण्यात आली असून पूर्वीच्या 3-2-1 नावाऐवजी पुढील नावे निवडण्यात आली आहेत. वरील सर्वांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले. तसेच समितीची रचना, कार्य, समितीच्या बैठका याबाबत चर्चा केली असता प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3 बालकांची 100% उपस्थिती टिकवण्याबाबत. ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती नेहमी टिकावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी चर्चा केली असता चर्चेअंती आपल्या शाळेतील कोणताही विद्यार्थी गैरहजर राहत नाही, सर्व विद्यार्थी उपस्थित राहतात असे शिक्षकांनी सांगितले. गैरहजर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करून पुढील सभेला सादर करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4 शाळा विकास आराखड्याअंतर्गत शैक्षणिक भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत. ठराव क्रमांक शाळा विकास आराखड्यानुसार शाळेतील पायाभूत व भौतिक सुविधाबाबत चर्चा करताना शाळेत शैक्षणिक गरजा अंतर्गत संगणक, टॅब, इयत्तानिहाय अभ्यासक्रम सॉफ्टवेअर, तर भौतिक गरजा अंतर्गत संरक्षक भिंत, शौचालयात वाहते पाणी यांची गरज असल्याचे सचिव श्री सौ यांनी सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या सभेत विषय घेण्यात यावा व माजी विद्यार्थी संघाकडून तसेच ग्रामपंचायतीकडून पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत. हा एक महत्त्वाचा विषय आहे. ठराव क्रमांक उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबतची चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही. तसेच शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षासाठी नवीन रजिस्टर घेऊन त्यात आठवड्यातून किमान 3 वेळा नियमित व वस्तुनिष्ठ नोंदी करण्यात याव्यात. तसेच सदस्यांनीही शक्य होईल तेव्हा उपस्थित राहून CCTV फुटेज तपासणी करण्यात यावी असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6 शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत. ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत चर्चा करताना शाळेतील विद्यार्थी बसने, खाजगी वाहनाने ये जा करत असतील तर शासन निर्णयाप्रमाणे कामे पार पाडावीत असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेतील सर्व विद्यार्थी पायी ये जा करतात, कोणताही विद्यार्थी बसने, खाजगी वाहतुकीने ये जा करत नाही. तसेच शाळेतील एक शिक्षक दररोज सर्व विद्यार्थी घरी जाईपर्यंत शाळेत थांबतात असे सांगितले असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7
तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील तक्रार पेटी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना तक्रार पेटीचे महत्त्व, कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 8 विद्यार्थी सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत ठराव क्रमांक दिनांक 15 तारखेपासून शाळा सुरू झाली असून शाळेत इयत्ता पहिलीला नवीन विद्यार्थी दाखल झाले आहेत। तसेच इतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय परिसरातील धोकादायक इमारती, वाढलेली झाडे झुडपे तसेच शालेय परिसरात साठणारे पाणी वाहून जाण्यासाठी चर काढणे, अपुरी प्रकाश व्यवस्था असलेल्या खोलीत प्रकाश व्यवस्था करणे, वायर तपासणी, स्विच तपासणी इत्यादी विषयावर चर्चा केली असता चर्चेअंती शक्य असतील तेवढी कामे करण्याचे अध्यक्ष तथा सरपंच महोदय यांनी सांगितले व राहिलेली कामे शाळा व्यवस्थापन समितीने करावीत असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 9 शालेय परिसरात धोकादायक लाईटच्या वायरबाबत ठराव क्रमांक शाळेच्या परिसरातून लाईटची मेन वायर गेली असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते धोकादायक असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेने तसेच ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये म्हणून सदर बाब MSCBच्या ऑफिसला रीतसर पत्रव्यवहार करून कळवण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत ठराव क्रमांक आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली असता आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शाळेचा नकाशा तयार करून दर्शनी भागात लावण्यात यावा किंवा रंगाने रंगविण्यात यावा। तसेच शाळेच्या प्रथम दर्शनी भागात दवाखाना, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मुख्याध्यापक, ॲम्ब्युलन्स, पर्यवेक्षी यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग, सरपंच इत्यादी यांचे संपर्क क्रमांक लिहिलेले असावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय क्रमांक 11 PM पोषण योजनेबाबत ठराव क्रमांक शाळेतील PM पोषण योजनेबाबत चर्चा करण्यात आली असता स्वयंपाकगृहामध्ये गॅसचा वापर होत असल्यास शेगड्या, गॅस सिलेंडरची हाताळणी व्यवस्थित करण्यात यावी। तसेच ज्वलनशील पदार्थाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी। भोजनासाठी वापरण्यात येणारी भांडी तसेच धान्य साठविण्याच्या जागेची नियमित स्वच्छता करण्यात यावी। शाळेतील खरकटे व शिल्लक अन्न तसेच इतर केरकचरा याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी। याबाबत स्वयंपाकीयांना लेखी आदेश देण्यात यावेत व सदस्यांनी नियमित तपासणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 12 ऐनवेळेचा विषय कोणताही नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या शिक्षक बांधवांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ।